नमस्कार, राजनंदा फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे काळ्या तिळाची चटणी। खायला एकदम अप्रतिम लागते आणि खूप सोपी आहे। तर चला आता सुरुवात करूया। तर याच्यासाठी एक कढई घ्यायची। या कढईमध्ये 1 वाटी मी तीळ घेतलेले आहे। हे तीळ मीडियम फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आपले तीळ आता भाजून झालेले आहेत, तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं। इथे मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे। इथे मी सुकं खोबरं यूज केलं आहे आणि हे आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे। गोल्डन होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये घालायचं 7 ते 8 लसूण पाकळ्या। थोडं हलवून घ्यायचं आणि आता आपण घालणार आहोत कढीपत्ता। 1-2 मिनिटच आपल्याला हे जस्ट फ्राय करायचं आहे, नाहीतर आपला कढीपत्ता जळून जाईल। तर आपण आता गॅस बंद करणार आहोत। आता माझं खोबरं भाजून झालेलं आहे, तर मी तीळ काढलेल्या प्लेटमध्येच हे काढून घेते। तर माझ्या चटणीसाठीचं सगळं साहित्य रेडी झालेलं आहे। तर हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेऊ। तर माझे मिश्रण थंड झालेलं आहे, तर मी सगळं मिक्सरमध्ये काढून घेते। आता आपण याच्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ। मी इथे 1 चमचा मीठ वापरले आहे। तर 2 चमचे लाल तिखट, आता आपण याच्यावर झाकण ठेवून हे सगळं मिश्रण वाटून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता आपल्या काळ्या तिळाचीच म्हणजेच कारळ्याची चटणी आता रेडी झालेली आहे। खायलाही खूप अप्रतिम लागते आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।